नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोलर पंपाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। 3 HP, 5 HP, 7 HP सोलरचे 2024 चे नवीन दर काय आहेत याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। सोलर पंप संदर्भात ही अपडेट आहे। तर बघा, देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान कुसुम सौर पंप योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95% अनुदान दिले जात आहे। सरकारकडून सौर ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सौर पंपाच्या किमतीत 6000 ते 12,000 ने वाढ करण्यात आली आहे। सौर पंपाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। तर सोलर पंप संदर्भात काय नवीन अपडेट आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर बघा, यंदा 2024 मध्ये सौर पंपाची किंमत 6000 ते 12,000 रुपये सौर पंपाच्या किमती HP नुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे। ते पाहूया। आता शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP, 7 HP साठी किती रुपये द्यावे लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी सर्व अपडेट देण्यात आलेले आहे। सर्व माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर या ठिकाणी बघा, पहिला मुद्दा आहे 2023 मध्ये खुल्या वर्गासाठी 3 HP पंपाची किंमत होती 17,030 रुपये। आता 2024 मध्ये ती वाढून 22,971 झाली आहे। यामध्ये 5,941 रुपयांची वाढ झालेली आहे। ठीक आहे। त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा बघा, खुल्या वर्गासाठी 5 HP सौर पंपाची किंमत आता 32,075 रुपयावर गेलेली आहे। त्याच्यानंतर बघा, 3 नंबरचा मुद्दा आहे। याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तसेच 7 HP, 5 HP सोलर पंपाची किंमत 32,900 होती, ती आता 44,928 वर आणली आहे। खुल्या वर्गासाठी आहे हे। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, सौर पंपाच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। तसेच शेतकऱ्यांना ज्या कंपनीतून सौर पंप निवडायचा आहे त्याचा कोटा संपला आहे। त्यामुळे कोणतीही कंपनी नाईलाजाने निवडावी लागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत। तर बघा, या ठिकाणी बघा ही न्यूज आहे, ही तुम्ही सविस्तर बातमी रीड करू शकता।